धाव प्ले 33 मिनिटाचा वेळ 33 मिनिटाच्या कालावधीत सामना संपवायचा राऊंड द विकेटने गोलंदाजी करतोय तो सुहास स्ट्राईक वरती खेळतोय अमर नॉन स्ट्रायकर साई आता मात्र उंचावरून बोलवण्याचा प्रयत्न आणि पंचांकडे अपील केली होती आयसीसी नियम क्रमांक लॉ क्रमांक 27 चा पूर्ण फायदा उचलताना इथे अपील करताना गोलंदाज सुहास मात्र लेग बाईसच्या रूपामध्ये विलास वारगडे बॅट घेऊन यायचे प्लीज विलास वारगडे लेग बाईसच्या रूपात एक धाव आणि या लेग बाईसच्या रूपाने संघाचं धाव फलक लागतंय एक धाव बिनबाद एक धाव पुढचा चेंडू राईट ऑन ओव्हर द विकेट गोलंदाजी करण्यासाठी सज्ज सुहास 10 ते 12 पावलांचा रनअप यावेळेस मात्र डावखुरा शैलीचा फलंदाज साई आता मात्र स्लोवर डिलिव्हरी चेंडू जातो सरळ क्षेत्ररक्षकाकडे परंतु झेल घेण्यात अपयशी एक चांगला प्रयत्न नक्कीच केलेला क्षेत्ररक्षकाने परंतु अपयशी शॉट ठरवण्याच्या दिशेला जो फिल्डर तैनात एक उत्कृष्ट प्रयत्न एक धावसंख्या वाढते धावसंख्येत वाढ पोहोचली 2 धावांवर यावेळेस मात्र पुन्हा एकदा ब्रेक करण्याचा प्रयत्न वाचला आणि डायरेक्ट हिट होता वाचला जर डायरेक्ट हिट झाला असता तर नक्कीच धाव बाद झाला असता हा फलंदाज अमर आपल्या पॅव्हलियनमध्ये नक्कीच परत आला असता पण नशीब बलवत्तर म्हणून वाचला महाराजांच्या कालामध्ये सुद्धा आपण एक म्हण नक्कीच ऐकतो होता जीवा म्हणून वाचला शिवा संदेश दिसले येते जायचंय पुन्हा एकदा सुहास यावेळेस मात्र उत्तम फटका चेंडू जातोय सरळ सीमारेखा पार आणि षटकार ग्रीन शॉट षटकारवरती झेल पकडलेला आहे मैदानाबाहेर षटकारावरती झेल घेतलाय त्याला आमंत्रित करतोय आपलं 201 रुपयांचं पारितोषिक घेऊन यायचंय पुन्हा एकदा सुहास सज्ज त्यावेळेस पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने मारलेला चेंडू जोरदार टाळ्या वाजवायचे तर या प्रेक्षकासाठी या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक धावसंख्या जाऊन पोहोचते ती 10 धावांवरती बिनबाद 10 यावेळेस स्ट्राईक वरती खेळतोय तो अमर शेवटचा चेंडू सुहास याचा अमरसाठी आता मात्र पुन्हा एकदा ब्रेक करण्याचा प्रयत्न चेंडू जातोय सरळ कव्हरच्या वरनं बघूया 1 पाऊस 2 पाऊस आणि सीमारेषेवर चौकार डीजे स्कोर किती आला स्कोर एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 14 विक्ट्री विराज तुम्हाला एक विनंती आहे कृपया टीम मीटिंग करू नका कारण 33 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला सामना संपवायचा आहे वेळ किती झाली 4 मिनिट 11 सेकंद 11-12 5 मिनिट चालू आहे 33 मिनिटाच्या आत तुम्हाला सामना संपवायचा आहे अजूनही 5 षटकं टाकायचे तुम्हाला नवीन गोलंदाज सांघिक दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय तो सुनील बांगर आणि सामना करेल तो फलंदाज साई डावखुऱ्या शैलीचा हा फलंदाज आता मात्र क्षेत्ररक्षक पसरलेत सगळीकडे बघूया क्षेत्ररक्षण कुठे असेल त्यांनी कॉमेंट्रीवरची संपर्क साधावे एक नजर तुम्हाला बघताय क्षेत्ररक्षणाकडे डीप फाईन लेगला एक क्षेत्ररक्षक तैनात त्याचबरोबर डीप मिड विकेट डीप लॉंग ऑफ
डीप कव्हर यावेळेस मात्र कव्हरच्या दिशेने टोळालेला चेंडू आणि गचाळ असं क्षेत्ररक्षण चेंडू जातो किनारी खापार संस्कार यावेळेस चेंडू जातोय मिडविकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षण करेपर्यंत 2 धावा घेण्यात यशस्वी तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 3 धावा यशस्वीरित्या पूर्ण चांगली रनिंग बिटवीन द विकेट चांगली कॉलिंग दोघांमध्ये एक उत्कृष्ट तालमेल नक्कीच पाहावयास मिळते इथे अमर आणि साई या 2 फलंदाजांच्या मध्ये आणि चांगल्या 3 धावा धावून काढल्यात आपल्या संघासाठी या 3 धावाने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 21 धावांवरती दुसरे षटक प्रगती पथावरती आणि षटकातील 2 चेंडू टाकून झालेले आहेत तिसऱ्या चेंडूची सुरुवात यावेळेस ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतोय नॉन पॅव्हेलियन एंड आता मात्र क्षेत्ररक्षण मध्ये थोडासा बदल नक्कीच पाहावयास मिळतोय शॉट फाईन लेगच्या दिशेने एक फिल्डर तैनात आणि एक फिल्डर बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेला आता उत्तरावरून केलेला शॉट स्ट्रेट हिट आणि चांगलं क्षेत्ररक्षण इथे क्षेत्ररक्षकाद्वारे 2च धावेवरती समाधान मानावं लागतंय 2 धावाने संघाच्या धावसंख्येत वाढ होती धावसंख्या जाऊन पोहोचती ती 23 धावांवरती पुन्हा एकदा आता मात्र ऑन ड्राईव्ह करतो चेंडू जातो क्षेत्ररक्षकाकडे चांगली रनिंग बिटवीन द विकेट 2 धावा सहज पूर्ण तिसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र इथे नकार दिलाय आणि 2च धावांवरती समाधान मानावं लागतंय ते अमर आणि साई याला 2 धावेने धावसंख्येत वाढ होतीये धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती 25 धावांवरती बिनबाद 25 धावा दुसरं षटक प्रगती पथावरती अजूनही षटकातील 2 चेंडू शिल्लक 10 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 10 चेंडूंच्या खेळानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 25 धावांवरती यावेळेस मात्र उलट्याच पद्धतीचा चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेला डीप मिड विकेटला फिल्डर तैनात आणि चांगलं क्षेत्ररक्षण तितकीच चांगली फेकी एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय ते साई याला अमर याला आणि एका धावेने धावसंख्येत वाढ होती धावसंख्या जाऊन पोहोचते ती 26 धावांवरती षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक बघूया यावेळेस स्ट्राईक वरती खेळ तो साई डावकुऱ्या श्रेणीचा फलंदाज साई फील्ड मध्ये परत एकदा चेंज फाईन लेगला हलवून शॉट मिड विकेटच्या दिशेने तैनात करतात सर्कलच्या आतमध्ये मिड विकेटला एक फिल्डर तैनात त्याच बरोबर शॉट फाईन लेग आणि एक स्लिप यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडू जातोय कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षण करेपर्यंत एक धाव घेण्यात यशस्वी एका धावाने संघाच्या धावसंख्येत वाढ धावसंख्या धावून पोहोचते 27 धावा दुसऱ्या षटकाची समाप्ती डीजे संगीतमय वातावरण काळणे गावाला माझ्या एकवीरा आईच्या देवलाला परमेश माली यांच्या आवाजातलं हे संगीत हे गाणं एक गाजलेलं मागच्या वर्षभरात संपूर्ण ठाणे जिल्ह्यात आणि रायगडमध्ये गाजलेलं हे गाणं त्याचबरोबर आपल्या आगरी कोल्यांची माऊली एकवीरा माऊली याच्यावरती संगीतबद्ध केलेलं हे गाणं
एक चांगलं वातावरण नक्कीच तयार करण्यात यश मिळवत आहे तिथे. टाइम लवकर निघून चाललाय. क्षेत्ररक्षण त्वरित लावायचंय. आपलं घड्याळाचा काटा पळतोय. मला वाटतंय 10 मिनिटं नक्कीच होऊन गेलेली आहेत. 11वा मिनिट चालू आहे. जर 33 मिनिटं पूर्ण झाली आणि आपण षटक संपली नाहीत तर तुम्हाला पेनल्टी लावण्यात येईल. 33 मिनिटांनंतर जर खेळ चालू राहिला तर आपल्याला नक्कीच पेनल्टी लावण्यात येईल. 11वा मिनिट चालू आहे. बघूया तिसरं षटक घेऊन येतोय तो गोलंदाज शरद. त्यावेळेस मात्र उंचावरून खेळण्याचा प्रयत्न जरूर केलाय. चेंडू जातो फायनलच्या दिशेला परंतु आउटफील्ड तितकी चांगली नसल्या कारणानं चेंडू इकडनं तिकडे उचली घेतोय आणि 2 धावा घेण्यात नक्कीच यशस्वी होतोय इथे साई. या 2 धावाने धावसंख्या जाऊन वाढतीये ती 29 धावांवरती. तिसरं षटक प्रगती पथावरती. पहिलाच चेंडू पॅव्हेलियन एंड गोलंदाजी करतोय तो शरद. राईट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करतोय साईसाठी. उत्तुंग फटका बहुता आणि एक उत्कृष्ट खेळ. मला वाटतंय तो क्षेत्ररक्षक जयेश मोरे. कीर्ती छोटी मूर्ती छोटी पण कीर्ती महान असा हा जयेश मोरे. ठीक आहे मस्त बॅटिंग. पाच होतं मॅच. सामन्याकडे वळूया आता मात्र. आणि दुसरा हात जितू याच्या रूपात. जितू याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मला वाटतं काळूराम. धन्यवाद डीजे. अमिताभ बच्चन यांचा एक उत्कृष्ट डायलॉग. डॉन को पकड़ना मुश्किल ही नहीं नामुमकिन होता है. डॉन को पकड़ना मुश्किल ही नहीं नामुमकिन होता है. त्या डॉन या चित्रपटामधलं हे नावाजलेलं आणि सर्वांना परिचित असलेलं गाणं अरे दीवानो मुझे पहचानो कहां से आया मैं हूं डॉन. बघूया पुढे एकदा. उत्कृष्ट गोलंदाजी करताना इथे शरद आपला संघ विक्ट्री विराटसाठी काही गरज नसताना एक चुकीचा फटका मारण्याच्या नादात अमरबाद होतोय. यावेळेस मात्र त्याच दिशेने खेळलेला चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर नेकच्या दिशेने सीमारेखा पार चौकार. चेंडू द्यायचा. पूर्ण 57 धावांची गरज असेल ना. 20 चेंडू 20 चेंडू आणि 53 धावांची गरज. 20 चेंडू आणि 53 धावांची गरज. बघूया दोन्हीही मातब्बर संघ. फक्त 2 गडी बाद झालेत. बघूया पुन्हा एकदा स्ट्राईक वरती खेळतोय कालुराम. इथे मात्र पंचांचा नकारात्मक चेंडूचा इशारा. अवांतर धावसंख्येत वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती 34 धावांवरती. जिंकण्यासाठी अजूनही 20 चेंडू आणि 52 धावांचं लक्ष. 20 चेंडू आणि 52 धावा. बघूया पुन्हा एकदा गोलंदाज शरद सज्ज. राईट आर्म ओव्हर द विकेट तो कालुराम. आता मात्र स्लोवर करण्याचा प्रयत्न आणि एकच धाव. मला वाटतं 2200 रुपयात
सागर कापडी व विनायक खाटेगडे हे पुढच्या मॅचचे पंच असतील. त्यांनी कृपया कॉमेंट्री बॉक्सच्या समोर यायचंय. लेग बॉलच्या रूपात एक धाव वाढतीये. या एका धाव्याने धावफलकात वाढ, धावफलक जाऊन पोहोचते ते 35 धावांवरती. 2 बाद आणि 35 धावा. पंच आपला निर्णय जरा चांगल्या पद्धतीने दाखवायचे. यानंतर होणारा सामना शिवछत्रपती वॉरियर्स वर्सेस आर्यन स्टार. वेळ 33 मिनिटाची वेळ संपल्यानंतर तुम्हाला पेनल्टी जरूर लागेल. बघूया यावेळेस स्ट्राईक वरती खेळतोय तो सचिन. आता मात्र बाद होतोय तो सचिन चोरगे. कोणताही खाता न खोलता शून्यावरती बाद होऊन मात्र पॅव्हेलियन मध्ये परततोय तो सचिन चोरगे. शेवटची 15 मिनिटे शिल्लक. शेवटची 15 मिनिटे शिल्लक आणि या 15 मिनिटांमध्ये आपल्याला 3 षटकं संपवायची. शेवटची 15 मिनिटे शिल्लक आणि या 15 मिनिटांमध्ये 3 षटकं संपवायची आहेत. 33 मिनिटांचा वेळ संपल्यानंतर मात्र आपल्याला इथे नक्कीच पेनल्टी देण्यात येईल. बघूया दोन्ही संघांच्या खेळतोय वेळेचं भान ठेवायचंय. चौथ्या षटकाची सुरुवात. सुहास यावेळेस उंचावरून खेळण्याचा प्रयत्न परंतु असफल. निर्धावाचा चेंडू. काळूराम मागच्या सामन्यामध्ये नक्कीच उत्तुंग असे 2 षटकात लगावले होते. काळूराम याने एक जीवदान जरूर सापडला होता. काळूराम याला पुन्हा एकदा सुहास राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय काळूरामसाठी. यावेळेस मात्र चेंडू जातोय कव्हरच्या दिशेला आणि थोडीशी गचाळ. फेकी आपण म्हणू शकत नाही कारण फेकी उत्कृष्ट पद्धतीची होती परंतु तितकं चांगलं यशस्वी रक्षण काही करता आलं नाही कैलाश बाबरे यांना आणि 2 धावा मोजाव्या लागल्या. या 2 धावांनी संघाच्या धावसंख्येत वाढ होतीये. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 37 धावांवरती. षटकातील अजूनही 4 चेंडू शिल्लक. बघूया पुन्हा एकदा स्ट्राईक वरती खेळतोय तो काळूराम. पुन्हा एकदा त्याच दिशेने मात्र गगनचुंबी. काय प्रयत्न होता. अखेरच्या क्षणापर्यंत कॅच करण्याचा प्रयत्न केला परंतु सीमारेषेवरती जाऊन तो धडकला आणि हा गगनचुंबी षटकार काळूराम याच्या फलंदाजीतनं. शिंदे घराण्यामधलं प्रल्हाद शिंदेचे पुत्र आनंद शिंदे यांच्या आवाजातलं पोरी जरा जपून दांडा धर हे गाणं. आता मात्र पुन्हा एकदा पुढच्याच पद्धतीचा चेंडू. यावेळेस चेंडू
जातोय डीप मिड विकेटच्या दिशेला, परंतु गचाळ क्षेत्ररक्षण 2 धावा घेण्यात यशस्वी. 2 धाव्याने संघाच्या धावसंख्येत वाढ होतीये. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 45 धावांवरती. जिंकण्यासाठी अजूनही 14 चेंडू आणि 41 धावांची गरज. 14 चेंडू आणि 41 धावा. मला वाटतं कालुराम जोपर्यंत या संघासाठी खेळतोय, जोपर्यंत खेळपट्टीवर आहे, तोपर्यंत सहजरित्या हे आव्हान पेलू शकतात. श्री स्ट्रायकर हा संघ यावेळेस पुन्हा डाऊनवरून खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र सहज आणि सोपा झेल यष्टीरक्षक कैलाश बाबरे याच्या हातात. आणखी एक हादरा बसतोय कालुराम याच्या रूपात. एक खरंच आनंदमयी वातावरण. मला असं वाटतंय डीजे संध्याकाळची वेळ झाली आहे आणि आपले सर्व प्रेक्षक मायबाप इथे जमलेले आहेत. मी खास करून एक विनंती करतो, कारण मी हिंदी मधला क्रिकेट कमेंटेटर आहे, परंतु या माझ्या जन्मभूमीत मुरबाड मध्ये मी पहिल्यांदाच मराठीमध्ये क्रिकेट कमेंट्री करतोय आणि मला असं नक्कीच वाटतंय की मराठीमध्ये आपल्या सर्वांचं आगरी कोळ्यांची माऊली एकवीर आई हिचं गाणं नक्कीच वाजलं पाहिजे. पुन्हा एकदा सामनाकडे वळूया. इथे मात्र उंचावरून मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात आणि हा झेलबाद होतोय. तो नवीन फलंदाज सतीश शून्यवरती बाद होण्याच्या सावलीमध्ये परत येतोय. सतीश सुंदर गोलंदाजी केलेली आहे. सुहास याने 8 धावा देऊन 2 गोल मिळवले त्याने. धन्यवाद डीजे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर जयेश मोरे गोलंदाजी करण्यासाठी येतोय. तो जयेश मोरे पॉवर प्लेचं षटक म्हणजेच कंपल्सरी बॅटिंग पॉवर प्ले. 3 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. ICCचा नियम, नवीन नियमानुसार 3 क्षेत्ररक्षक त्यांनी अलाउड केलेत 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. यावेळेस मात्र उजव्या साईडला शिवछत्रपतीचे जे प्लेयर आहेत त्यांनी कृपया सहकार्य करायचंय. लॉबीच्या बाहेर राहायचंय. लॉबीच्या पूर्णपणे एक हात बाहेर राहायचंय बाउंड्रीच्या. दादू तुमच्याकडनं अशी अपेक्षा नाहीये. राऊंड विकेट गोलंदाजी करतोय. इथे मात्र खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू जातोय 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये कव्हरच्या जवळ आणि क्षेत्ररक्षण करेपर्यंत 1 धाव नक्कीच घेण्यात यशस्वी होतोय. तो वसंत आपलं वैयक्तिक खातं खोलतोय 1 या धावसंख्येने आणि संघाची धावसंख्या एकाने भर धावसंख्या जवळ पोहोचतीये ती 46 धावांवरती. एक नक्कीच रोमांचकारी मुकाबला इथे पाहावयास मिळतोय. बॅटिंग पॉवर प्लेचं हे षटक कंपल्सरी पॉवर प्लेचं षटक, रिंगणाच्या बंधनातलं षटक, ज्याच्यामध्ये फक्त 3 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आपण ठेवू शकता. 1 क्षेत्ररक्षक इथे नक्कीच डीप मिड विकेटच्या दिशेला तैनात. त्याचबरोबर आता मात्र चेंडू जातो सरळ सीमारेखा पार. षटकार साठी डीजे आणि 34 धावांची गरज. 10 चेंडू 34 धावा. 10 balls and 34 to win. 10 चेंडू आणि 34 धावा. बघूया
श्री स्ट्रायकर्स हा आव्हान पेलतायत की नाही. एक गचाळ चेंडू, थोडस भरकटलेला चेंडू आणि त्याला दिशा देऊन सरळ षटकाराच्या रूपात परिवर्तित केलंय ते समीर यानं. बघूया पुन्हा एकदा. समीर फलंदाजी करतोय. डावखुऱ्या यष्टीचा हा फलंदाज, गोलंदाज जयेश. आता मात्र उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू, पंचांचा नकारात्मक चेंडूचा इशारा. धावसंख्येत वाढ, अवांतर धावसंख्या वाढतीये. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 53 धावांवरती. 10 चेंडू आणि 33 धावांची गरज. 10 चेंडू आणि 33 धावा. आता मात्र पुन्हा एकदा मिडविकेटच्या दिशेने टोळवलेला चेंडू, चेंडू जातो इथे मात्र क्षेत्ररक्षण. आणि बघूया, मला वाटतंय 2 धावा घेण्यात यशस्वी होत आहेत. थोडस गचाळ क्षेत्ररक्षण इथे नक्कीच पाहायला मिळालं मिडविकेटच्या क्षेत्ररक्षकाकडनं. जिथे 1 धाव होती तिथे 2 धावा मिळाल्या. एका धावेने धावसंख्येत भर घालताना दिसत आहेत ते श्री स्ट्रायकर या संघाचे फलंदाज समीर आणि वसंत. बूंद बूंद से बनता है सागर, थेंबे थेंबे तळे साचे. त्याचप्रमाणे आपल्या संघासाठी कामगिरी करतात. पुन्हा एकदा फुलटॉस पद्धतीचा चेंडू आणि यावेळेस जातोय च्या दिशेने. मला वाटतंय चौकार थोडीशी महाग. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. 8 बॉल आणि 27 धावा. 24 मिनिट 6 मिनिटे अजून शिल्लक. 8 चेंडू 27 धावा. आता मात्र ग्राउंड पद्धतीचा चेंडू, एकाच धावेवरती समाधान मानावं लागतं. एक उत्कृष्ट फलंदाजाची निशाणी म्हणजे ग्राउंड शॉट. जर तुम्ही लेदर क्रिकेट खेळत असाल तर लेदर क्रिकेटमध्ये जर तुम्ही ग्राउंड शॉट खेळले नाहीत तर तुम्ही क्रिकेटर असू शकत नाही, असा नियम. 6 मिनिटं चालू आहेत. 7 चेंडू टाकून पूर्ण करायचे. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. धावसंख्या जाऊन पोहोचलीये 60 धावांवरती. जिंकण्यासाठी 7 चेंडू आणि 26 धावांची गरज. 7 चेंडू आणि 26 धावा. कंपल्सरी पॉवर प्लेच्या षटकातील शेवटचा चेंडू. बघूया षटकातील शेवटचा चेंडू जयेश द्वारा. यावेळेस मात्र त्रिफलाचित होतोय. पुन्हा एकदा अकराची लाईन आणि त्रिफलाचित. 7 चेंडू 6 शेवटची 5 मिनिटे शिल्लक. शेवटची 5 मिनिटे शिल्लक. एक षटक पूर्ण करायचंय. शेवटची 5 मिनिटे शिल्लक आणि या 5 मिनिटांमध्ये तुम्हाला षटक संपवायचे. जर 5 मिनिटांमध्ये षटक संपवण्यास तुम्ही अयशस्वी झाला तर 3 रनांची म्हणजेच 3 धावांची पेनल्टी तुम्हाला लागेल. जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 26 धावा. गोलंदाज श्याम माळी. शेवटची 5 मिनिटे शिल्लक. जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 26 धावांची गरज. बघूया कोणाचा पडला भारी, श्री स्ट्रायकर्स की विक्ट्री विराज. आतापर्यंत लगातार 2 मॅचेस जिंकून पॉइंट टेबल वरती नंबर 1चं स्थान बनवलंय. आणि श्री स्ट्रायकर याने पंचांचा नकारात्मक चेंडूचा इशारा. अवांतर धावसंख्येत वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचते 61 धावांवरती. जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 25 धावा. बघूया पुन्हा एकदा श्याम गोलंदाजी करतो राऊंड द विकेटने. यावेळेस समीर साठी. आता मात्र उंचावरून खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे दाद मागितली. मला वाटतंय बॅटची कडा घेऊन गेलेला चेंडू असा पंचांकडे निर्णय मागितलाय, परंतु निर्धाव असा चेंडू
पाच चेंडू आणि 25 धावा. आता मात्र फुलटॉस पद्धतीचा चेंडू जातोय सरळ सीमारेखापार गगनचुंबी षटकार. डीजे चेंडू लवकर द्यावा, प्रेक्षकांनी सहकार्य करायचंय. धन्यवाद डीजे. वैयक्तिक 19 धावांवरती खेळतोय तो सतीश. 2 गगनचुंबी षटकार लगावलेत सतीश याने आणि 1 चौकार समीर याने. आता मात्र सुवर्णिनी पुन्हा एकदा त्याच दिशेने धावलेला चेंडू. आता आजच्या दिशेने धावणारा गगनचुंबी षटकार समीर याच्या बॅटनं. धन्यवाद डीजे. 3 चेंडू आणि 13 धावा. 3 चेंडू आणि 13 धावांची गरज. 3 चेंडू आणि 13 धावांची गरज. लगातार 2 गगनचुंबी षटकार लगावलेत तो डावखुरा फलंदाज समीर याने. 1 लॉंगॉनच्या दिशेने आणि 1 लॉंगॉफच्या दिशेने खणखणीत 2 षटकार लगावलेत. आता मात्र बॉल चेंडू शेवटची 2 मिनिटे शिल्लक. शेवटची 2 मिनिटे शिल्लक. अंपायरकडे चेंडू फेकायचाय. 5 मिनिटं घेऊन द्या तुमच्या हातामध्ये चेंडू. शेवटची 2 मिनिटे शिल्लक. 2 मिनिटांमध्ये शेवटचे 3 चेंडू टाकायचे. 3 चेंडू आणि 13 धावा. बघूया पुन्हा एकदा श्याम. पुन्हा एकदा आता मात्र एक संधी जरूर बनते आणि बघूया इथे मात्र सामना थोडासा झुकतोय. सामनाची नक्कीच मिळते. बघूया आणि नाहीये सुरू करायचे. पॅनल्टीचा विचार करायचा आहे क्षेत्ररक्षकाच्या टीमने. 32 2 चेंडू आणि 13 धावांची गरज. सेकंद किती राहिले? 32 मिनिटं 43 सेकंद. 43 सेकंद पाहिजे. 43 सेकंद झाले. 32 मिनिटं. चला लवकर शेवटचे 22 सेकंद शिल्लक. मला वाटतं थोडंसं फलंदाजाने आता मात्र चेंडू जाते सीमा रेषेकडे. बघूया शेवटचा चेंडू शिल्लक आणि थोडेफार सेकंद बाकी. 1 चेंडू आणि 9 धावांची गरज. 1 चेंडू आणि 9 धावांची गरज. 10-15 किंवा 30 सेकंदाची आवडी मिळू शकते पॅनल्टीला. 1 चेंडू आणि 9 धावा. 1 चेंडू. आता मात्र अवांतर धावा वाढताना इथे मात्र धाव बाद होतोय फलंदाज. मारून खेळ बॉल. 1 चेंडू आणि 8 धावांची गरज. 1 चेंडू आणि 8 धावांची गरज. पहिली गोष्ट कॅप्टन सोडून कोणी बोलला 3 शेवटचा चेंडू. इथे मात्र चेंडू आणि बहुधा पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईट प्लस 1 का धावा काढले का? 1 चेंडू आणि 6 धावा. 3 रनाची पॅनल्टी सांग.
एक चेंडू आणि 6 धावांची गरज. मला वाटतं आयोजकांनी 3 रनांची पेनल्टी लावलेली आहे तुम्हाला. आयोजकांनी 3 रनांची पेनल्टी लावले. एक चेंडू आणि 3 धावांची गरज. एक चेंडू आणि 3 धावा. तीन करायचे. हॅलो हॅलो कमिटीचा निर्णय अंतिम राहील. टाइमपास क्षेत्ररक्षकांनी करायचा नाहीये. टाइमपास करू नये. अटीतटीचा सामना. एक मिनिट क्षेत्ररक्षकाने कृपयामध्ये बोलू नये. हो सर मगाशी वाईट ला एक रन घेतले का आता 2 पाहिजे 1+1 एक वाईटचा. पंचांचा निर्णय अंतिम राहील. कृपया याची क्षेत्ररक्षकाने नोंद घ्यायचे. खेळाडूंनी विकेट किती असतात त्यांच्या सर त्यांच्या विकेट किती पॅनल्टी लागलेली. जवळजवळ 1.5 मिनिटं 3 मिनिटं उशीर झालेला तुम्हाला. सर विकेट किती 3 स्कोर सांगा. पॅनल्टी सहित आमचा टॉस आहे ना. दोन्ही टीम आणि आयोजक कृपया आम्हाला तुमचा निर्णय कळवायचा. तुम्ही जो निर्णय सांगाल तो निर्णय आम्ही पुढे घेऊ. आमच्या इथे काहीही समस्या नाही. लागलेली आहे. कंपल्सरी 3 धावा काढाव्याच लागतील. 3 रन ऍडिशनल पॅनल्टी लागलेली. पेनल्टी दिले तुम्हाला हे बोलतात कंपल्सरी 3 रन दिले कंपल्सरी. बरोबर आहे का हे कंपल्सरी 3 रन कसले कंपल्सरी आहे. बिलाल विचार पहिले विकेट नंतर टॉल. तुमचा नियम काय आहेत ना ते मला तुम्ही डिसाईड करा. तुमचं काय नंतर सांगा. दोन मिनिटं कैलाश 2 मिनिटं गेम थांबव करा. अंपायर गेम जरा स्टॉप करा प्लीज. आम्हाला रन रेट झाले. कंपल्सरी 3 धावा तुम्हाला करायच्यात कारण तुमचे विकेट जास्त गेलेत. हा सामना जिंकण्यासाठी प्रेक्षकांना बाहेर निघायचे. कृपया श्री स्ट्रायकर या संघाला कंपल्सरी 3 धावा करायचे. बॉन्ड्री लाईनच्या बाहेर राहायचे. प्रेक्षकांनी कृपया सहकार्य करायचंय. स्पर्धक प्रेक्षक कृपया बाउंड्री लाईनच्या थोडंसं बाहेर जायचं प्लीज. आता मात्र चेंडू जातो. चेंडू जातो आणि मात्र इथे धुवून झाला. आज कोणी राहायचं नाहीये. कृपया प्रेक्षकांना बाहेर राहायचंय. बाउंड्री लाईनच्या बाहेर प्रेक्षकांना राहायचंय. अंपायर दुसऱ्याला रनआउट होता. अंपायर दुसरा रन कंप्लीट. तिसरा रन आउट. तिसरा रन आउट. दुसरे रन कंप्लीट. एक सेकंड